जळगाव शहरातील कालिंका माता चौकात डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली। प्रभाकर पाटील असं 57 वर्षीय वृद्धाचं नाव असून परिसरात घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला। संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। यावेळी संतप्त नागरिकांनी भाजप आमदाराला जाब विचारला। अपघाताच्या सत्रावरून भाजप आमदार सुरेश उर्फ राजू भोळे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला। इथे वारंवार अपघात होत आहेत। मागच्या वेळेला इथे लहान बाळ एक मराठे म्हणून तो वारला आणि त्यावेळेलाही डंपर होतं। मला वाटतं डंपर हे जे जोरात चालतात आणि कमी वयाचे ड्रायव्हर ते चालवतात आणि त्या धावपळीमध्ये मला वाटतं हे निष्कर्ष आलेलं आहे। कारण बऱ्याच वेळेला जो 70% डंपरचेच ॲक्सिडेंट होताना दिसत आहेत आणि मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि RTO निकाम्या लोकांना त्रास देण्यापेक्षा अशा बेकायदेशीर ज्या गाड्या चालत आहेत त्याच्यावरती मला वाटतं कारवाई करण्याच्या नक्कीच पोलीस प्रशासनाला आम्ही सूचना देऊ। आणि जर या बाजूने जिथे स्पीड ब्रेकर टाकण्यासारखा असेल की जिकडून येणारे असतील तिथे सुद्धा स्पीड ब्रेकर आपण महापालिकेने मागवलेले आहे। स्पीड ब्रेकर आणले का त्या लावून देते स्पीड ब्रेकर।